सो इथे युतिका ताईचा फोटोशूट चालू आहे आणि ते पकडते फोटो. आपलं सगळं रेडी आयत्यावर सगळं असते. आता पण हा घेतलाय, पण जेव्हा आणला तेव्हा याला इस्त्री होती. आता तो टाकताना चुरला आहे, तो आता घालू. नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी मी आज खास करून सुट्टी घेतली आहे. त्याचं कारण पण तसंच आहे. आज घरी हर्षल आणि सर्वेश दोन्ही पण माझे मित्र आले होते आणि आम्ही छोटासा काहीतरी शूट केला इथं. तर तुम्हाला दाखवतो किती पसारा झाला आहे. जस्ट आम्ही तिघं पण आता जेवून घेतलं आहे. विचार करा, आता बरोबर 3:30 झालेत. म्हणजे दुपारचं जेवण आम्ही 3:30 वाजता केलं. ट्रायपॉड आपला हा हर्षलने येताना पेटी आणली, पुन्हा तबला आणला आहे आणि हा सगळा हर्षलनेच आणलेला आहे. आपण आपल्या ह्याच्यामध्ये काहीच योगदान नाही आहे. तर थँक्यू हर्षल, तो आलास आणि एवढा आपला सॉन्ग वगैरे शूट झाला. जास्त परफेक्ट नाही आहे, पहिलीच ट्राय आहे आमची. तर मग बघू आता, जेव्हा गोकुळाष्टमी असेल त्याच्या 7-8 दिवस अगोदर मी पोस्ट करीन आपण जो गाणं शूट केला आहे तो. तर आपली नारळी पौर्णिमा इथे जवळ. हर्षल आताच घरी गेलाय, नंतर मी चेंज केला आणि आता पुन्हा ब्लॉगला सुरुवात केली. तर नारळी पौर्णिमा जवळ येते म्हणून आम्ही कझिन्स फोटोशूट करतोय पिरवाड बीचवर. ॲक्च्युली मृण्मयी आहे, ती गेले बाहेर, यश पण गेले बाहेर, म्हणून आम्ही तिघंजण, सेजल, मी आणि युतिका ताई, आम्ही तिघंजणच आहोत आणि तिघांमध्येच आम्हाला आता करायला लागेल ॲडजस्टमेंट करून. तर फोटो काढायला आम्हाला कोण भेटत नव्हता, मग आम्ही एक कॅमेरा अरेंज केला. त्याच्यानंतर सर्वेशला बोलवला. सर्वेश सकाळी पण आलेला मदतीला आणि आता पण येणार आहे. तर आपण काही दिवसांपूर्वी आहे ना, माझा हा कान टोचला होता, दिसतच असेल तुम्हाला. तर तो बोललेला की 15 दिवस थांब, 15 दिवसाचा होल वगैरे मोठा झाला थोडासा कानाचा, की आपण मग नवीन वाली टाकू ह्याच्यामध्ये. तर आता झालेत मला 18 दिवस. तर आज विचार केला टाईम आहे तर उरणला जाऊ, तो पण काम होईल आणि अजून बरीच कामं आहेत. बरेच आम्हाला थोडीशी कपड्यांची वगैरे पण शॉपिंग करायची आहे. इथंच मला आता 4:15 झालेत आणि 4चा टायमिंग मी त्यांना दिलेला. त्यांना बोललेलो की 4 वाजता तुम्ही रेडी राहा, पण मी अजून निघालो नाही कारण मला उशीर झाला. सकाळपासून मी 10 वाजल्यापासून वाट बघतोय, पण ही लोक थोडीशी लेट आली. तर मग आता जाऊया उरणला आणि कान पण टोचू. रुमाल पण घ्यायचा आहे मला कोळी फोटोशूटसाठी आणि शर्टाला पण आत्ताच जस्ट इस्त्री केली आईनी. सो पटापट काम आटपला मी आणि आता जाऊया. बघूया किती वेळ होतोय. पाऊस पण नाही आहे, ती चांगली गोष्ट आहे. चला भेटूया आता उरणला. 4:30 झालेत आणि उरणमध्ये आलो तर मी आता. पाऊस एवढा जोरात येणार आहे ना आता, हे बा आलाच. आणि आई गेली आहे, थोडंसं काम आहे तिथं. पाऊस आला, आता पाऊस आला आहे, तो उतरायला लागेल आणि एका साईडला थांबायला लागेल. नो ऑप्शन. पावसामुळे पूर्ण गडबड होऊन जाते. बघू आता कसं फोटोशूट होतं. तर आम्ही इथं आता रुमाल पण घेतला आहे. लय टाइमपास. पावसाने कशी वाट लावली सांग. पाऊसच भरपूर लागलेला, बेकार, नुसता बेकार, नको वाटते नको. तो हमने ले लिया है अभी रुमाल और चाहते हैं जाणार तर नाही अजून. नाही जाणार. काय करू? नाही जाणार. नाही जाणार. कधी जाईल? अजून थोडे दिवस थांबा. आतमध्ये गेला, पाणी आणला कानाला. नाही जात बोलतात. अजून किती दिवस थांबायला लागेल? 8 दिवस तरी बघा. अजून 8 दिवस. आयडिया नाही. नाही चहाला टाइमच नाही अजिबात. झालं एक काम झालं आपलं, कॅन्सल. उरणला आलो आणि इकडे कडा पण नाही भेटला मला आणि कानातला पण नाही आपला, म्हणजे कानाचा होल नाही मोठा. तो बोलतोय ज्वेलरवाला, तर ते नाही होणार. तर मग आता जायला लागेल तसाच. सोलर सर्व्हिसला मी आता कॉल केलाय, तो निघतो आता घरातून. तर कंटिन्यू. आणि इकडे आता आईच्या गावात चालली. मी काय करू का? मम्मी पण आले. किती नाटकी. सेजल मला बोललेली, सेजल आणि ही दोघी जणी तयारी करणार आहे ना आता. ही बोलली नाही काय म्हणजे बोली सफेद साडी का काहीतरी. सेजल खोटी बोलू नको. इकडे बघ, सफेद साडी हिला, मला नाही. चंद्रपूर कुठे आहे? कट करायला घरी येतात. चंद्रपूर भेटा नाही कुठे. मी आज ब्लॉग मध्ये काय एक शब्द बोललो
काय आपले 2 मेंबर्स नाही किटकिट कमी आहे जरा. कानाला सफेद लावायचंय आणि योश दादा. हॅलो, कुठे आहेस तू? सेजल. हॅलो, ये ना जरा. आलास तर काय होतंय, जरा लवकर ये प्लीज. सो आता इथंच आम्हाला 5:30 झालेत. शोध सगळं करून अजून तयारी नाही आटपली. सर्विस इकडे थांबलाय आणि माझ्यावर पिसरले. आम्हाला नुसतं कॉल करून विचारते अजून कुठं आहेस. त्याला बोललो येतोय म्हणून, तर बोलते प्लाझाला पाणी आहे. तर बघू. सो आता आम्ही आलो उरण प्लाझाला. रास गर्दी आहे, भरपूर गाड्या लागल्या. 2 जण आलोत पुढं. आणि युतिका ताईची मेकअप बघा, सेजल मेकअप आर्टिस्ट. चला सर्विस थांबलाय पुढे, जाऊया. सर्विसची बहीण म्हणजे तन्वीला बघू शकता तुम्ही, दगडावर बसलेली आणि नेहमीप्रमाणे भरती आहे. सो आपण काय करणार आहोत, तिकडे जाऊ. आता इकडे दगडावर बसले आणि सेजलला तिकडनं आवाज देते. ऍक्च्युली खूप भरती आहे आता, म्हणून आम्ही लोकेशन शोधतोय फोटोसाठी, पण आम्हाला परफेक्ट भेटत नाही. आणि आता मस्तपैकी वेदर झालाय, पाऊस नाही आहे. युतिका जायला तिकडे वरती बसवली दगडावर. आता मी इथून तिचे फोटो काढतो. आपलं सगळं रेडी आयत्यावर सगळं असते. तर आता पण हा घेतलाय, पण जेव्हा आणलं तेव्हा याला इस्त्री होती. आता तो टाकताना चुरलाय, तो आता घालू होतो. ॲक्च्युली नेसवतात माहिती आहे का. सो इथे युतिका ताईचा फोटोशूट चालू आहे आणि इथे पकडतोय फोटो. सो ह्याच प्रकारे यांचा इथे शूट चालू आहे आणि हिला इथं सगळ्या पकडायला दिलं आहे. फोटोशूट चालू आहे सध्या. मेंबर आहेत व्हिडिओ काढायला, पण काहीच कामाचे नाही, अजिबात काय करता येत नाही. आणि इथं मी 1 2 3 ए बस कर चल. एक रीलला किती टाइम लागला सांग जरा. सो आता आमचा ऑलमोस्ट 75% फोटो सेशन झालेलं आहे. आणि सर्वेश आणि तन्वीने खूप हेल्प केली आणि दिशा आणि सेजलने सुद्धा. त्या दोघी जणी घरी गेलेत कारण त्यांना लवकर बाहेर जायचं होता. सर्वेशला पण कुठेतरी जायचं आहे, तरी पण तो थांबला आहे. आणि आता आम्ही लास्टचे 2-3 जे नारळ आपण पाण्याला म्हणजे समुद्राला अर्पण करतो ते वाले शॉर्ट्स घेऊन जाऊया घरी. अशी पाऊस नाही आला ना. नाही आताच टाकेन, आधीच टाकेन, कारण आपल्याला तर फोटो आधीच टाकायचे आहेत. आता मस्तपैकी सनसेट होणार आहे, झाला नाही अजून. अशी काय भीती करून चालू सनसेट. तिथून चांगले नाही येणार सर्वेश. मस्त असा सनसेट झालाय समोर, एकदम भारी व्ह्यू आहे इथून. आणि बघता बघता आम्हाला 5:30 7 झाले तिथं. वाटत नाही तर 7 वाजलेत, कारण उजेड एवढा आहे, समुद्र किनारा आहे, सर्व ओपन आहे आजूबाजूला आणि वातावरण पण 1 नंबर आहे. पावसाने मस्त साथ दिला. येताना आलेला थोडासा, आणि येताना मी 2 वेळा रस्त्यामध्ये थांबलोय पावसाच्यामुळं. सर्विसला जायचं आहे. सर्विस वैतागला असं मानायचं, मला शिव्या घाला असं. रील बघून आमचा त्याच्यावर रील बनवण्याचा पुन्हा रील बनवण्याचा विचार आहे.
तर झालेलं आहे आमचं आता फोटोशूट वगैरे बरोबर 7:30 झालेत आणि जेवढं व्हायचं तेवढं उशीर झाला आहे. आणि उद्या सकाळी आम्हाला परत जे रोजचं आहे तेच. बोट इथं होती पण आम्हाला काय फोटोशूटला बोटच नाही भेटली. सो आता मी जातो आत्याकडे आणि मग तिकडं आपल्या लॅपटॉपमधून फोटो ट्रान्सफर करायला लागतील. ॲक्च्युली ब्लॉग कमी झाला असं शूट, कारण आम्ही याच्यामध्येच बिझी होतो, म्हणजे आम्हाला टाईमच नव्हता आणि बाकीचे आमची मेंबर कमी आहेत आज. सो जाऊया घरी. सो फायनली आपली सकाळपासूनची धावपळ आहे ती झाली आहे, संपली आहे. आणि सकाळपासूनची धावपळ करून मी आता बरोबर 9:15 होत आहेत घरी आलो आहे. आता मी जेवून घेणार आहे पहिले, त्या अगोदर ब्लॉग एंड करूया आपला. तर सकाळी जो आम्ही शूट केला होता एक गाणं म्हणजे एक अभंग, तो मी गोकुळाष्टमीच्या 7-8 दिवस अगोदर पोस्ट करणार आहे, जसं की तुम्हाला मी सांगितलं यूट्यूबला. आणि आता आपण नारळी पौर्णिमेचा जो काही छोटा मोठा फोटोशूट केला आहे त्याचे जे फोटो आहेत ते मी 2-3 दिवसात इंस्टाग्रामवर अपलोड करणार आहे. तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. हँडल मी इथे दिलं आहे, दीपेश वी भोईर. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? छोटासा होता, आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.